जास्त शास्त्र असं म्हणतं की प्रथमेन अर्जितम विद्या, द्वितीयेन अर्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थे किम करिष्यति. या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, 1 ते 25 वर्षापर्यंत विद्यार्जन करावं, 25 ते 50 वर्षापर्यंत पैसा मिळवावा, 50 ते 75 वर्षापर्यंत दान धर्म करावा, आणि हे जर 3 टप्प्यात जर तुम्ही काही केलं नाही तर 4थ्या टप्प्यात तुमच्या हातात करण्यासारखं काही राहतच नाही. अर्थात आपण अत्यंत शेवटच्या टप्प्यात का होईना, मला असं वाटतं बहुतेकांच्या गळ्यात माळा नाहीत, आणि माळा घाला हा आग्रह पण राहणार नाही आमचा. सर ते शेवटी ते मनाचं बंधन आहे, तुम्ही करताय याच्यातच फार मोठं नवल आहे. गळ्यामध्ये माळ असेल तरच परमार्थ होतो हा भ्रम आहे माझ्या दृष्टीने. कपाळाला गंध ही बहिरंग आहेत, कारण परमात्म्याने लक्षणं सांगत असताना 2 प्रकारचे लक्षणं सांगतात. पहिलं लक्षण आहे ते बहिरंग आणि दुसरं लक्षण आहे ते अंतरंग. काही लक्षणं डोळ्यानं दिसतात आणि काही लक्षणं डोळ्यानं दिसत नाहीत. अंतरंगातून जो परमार्थ केला जातो तोच परमार्थ देवाला आवडतो. नाहीतर कधी कधी माळा गंध लावणारी माणसं सुद्धा वारीमध्ये चोऱ्या करताना सापडतात आम्हाला. मग पोलिस विचारतात, महाराज अशी वारकरी कशी म्हणले तुमचे चोऱ्या करणारे? मग आम्ही त्यांना उत्तर सांगत असतो, बाबा रे वारकरी चोऱ्या नाहीत करत, चोरांनी माळा घातलेत. कारण बहिरंग एक वेळेस विक्षेप होऊ शकतो, त्याचं होऊ शकते. इकडे चोर माळा घालू शकतात, चोर मोठ्या माळा घालू शकतात. खरे वारकरी बारक्या तर घालत असते, पण चोर असतात ते मोठ्या माळा घालतात, मोठा गंध लावणार. अर्थात बहिरंग परमार्थापेक्षा परमार्थ हा अंतरंगातून असावा, ही अत्यंत जमेची बाजू. कारण वरून फार परमार्थ करणारी म्हणजे थोडक्यात दंभानं परमार्थ करणाऱ्याचा वर्ग जास्त आहे. दांभिक्यानं परमार्थ देवाला दांभिक